संस्कार देण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाला नाशिकच्या पुरोहितांकडून कडाडून विरोध झाला। काय आहे हे सगळं प्रकरण पाहूया। ITI मध्ये अध्यात्माचे धडे, तंत्र शिक्षणासोबत अध्यात्माचा संगम घडवण्याचा प्रयत्न, सरकारचा निर्णय, पुरोहितांचा विरोध। नाशिकमध्ये सध्या कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। विकासात्मक कामांना वेग आलाय। कुंभमेळ्याच्या काळात दैनंदिन विधीसाठी मोठ्या संख्येनं पुरोहितांची गरज भासणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर सरकारनं तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये म्हणजेच ITI मध्ये वैदिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। कौशल्य विकास खात्याचे मंत्री आणि आपले मोदी साहेबांच्या शुभ हस्ते 8 तारखेला आपलं जे काही अल्पमुदतीचे कोर्स चालू झाले त्यामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर येथे एक कोर्स चालू झाला। याचं नाव आहे वैदिक संस्कार कनिष्ठ सहाय्यक। तर संदीपानी युनिव्हर्सिटी उज्जैन यांचा जो सिलेबस आहे त्यामध्ये तो शिकवला जाणार आहे। 250 तासांचा तो व्यवसाय आहे। त्याला जवळजवळ 3 ते 4 महिने पूर्ण लागतील कोर्स पूर्ण करण्यासाठी। सरकारनं घेतलेल्या या निर्णयानंतर वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे। मात्र हा निर्णय घेण्याआधी पुरोहित संघालाही विश्वासात घ्यायला हवं होतं असं म्हणत पुरोहित संघानं विरोधाचा सूर आळवलाय। तीर्थपुरोहितांच्या पाठशाळा असतात, त्या सर्व पाठशाळांमधून या ठिकाणी सर्व तीर्थविधी हे शिकवले जातात, कर्मकांड शिकवलं जातं, वैदिक ज्ञान त्यांना दिलं जातं, शास्त्रार्थाचं ज्ञान दिलं जातं। त्यामुळे इथल्या जे तीर्थपुरोहित 350 घराणे या व्यतिरिक्त जे तीर्थावरचे तीर्थपुरोहित नाहीये तर त्यांचा हा अधिकार नाहीये। हे बघा, या सगळ्या गोष्टीला एक परंपरा आहे, रूढी आहे। तीर्थपुरोहित नावाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी अस्तित्वात आणलेली आहे। आपले कोणतेही पूर्वज जर तीर्थयात्रेला गेले तर तिथे आपले जे गुरुजी असतात त्यांच्याकडे जाऊन तिथे तीर्थविधी केला जातो। परंतु अशा प्रकारे त्याला व्यवसायाचं स्वरूप देऊन सरकारने हा जो काय अभ्यासक्रम आणलेला आहे यासाठी मी ॲज त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त म्हणून आणि एक भारताचा हिंदू धर्म विचारसरणी असलेला नागरिक म्हणून माझा याला पूर्ण विरोध आहे। सरकारच्या निर्णयावर स्थानिक खासदार राजाभाऊ वाजे यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात। मला असं वाटतं की शासनाने सर्वांचाच विचार करून काम केलं पाहिजे। पुरोहित संघाचं जर मत असेल की आम्ही शिक्षण देतोय ते ऑथेंटिकेट आहे तर मला असं वाटतं जर ITI मध्ये जर शिक्षण द्यायचं असेल तर यांचा विचार घेऊन यांना बरोबर घेऊन तिथं शिक्षण द्यावं। परंतु एकदमच एक कल्ली निर्णय घेऊ नये अशी माझी वैयक्तिक मत आहे। तर शिक्षणात धार्मिक धडे का असा सवाल करत माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी निर्णयावर आक्षेप घेतलाय। खरं म्हणजे याच्यावर लक्ष देण्याऐवजी वेगवेगळे विषय असे काढायचे आणि लोकांना धर्माकडे जातीकडे न्यायचं आणि त्याच्यातून सगळी दिशाभूल करायचं काम चाललेलं आहे। या शेतकऱ्याकरता काहीतरी करा, त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने तो पुन्हा उभा राहील याचा विचार करा। दुर्दैवाने याच्याऐवजी आता मंत्रतंत्रचे शिक्षण देणारे अभ्यासक्रम तुम्ही सुरू करत असाल तर याच्यापेक्षा वाईट काही नाही। नाशिकला फार मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे। याच नाशिकमध्ये 12 वर्षांनी कुंभमेळा होतोय आणि प्रशासन कामाला लागलाय। मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील अनेक मंत्रीही या कामावर लक्ष ठेवून आहेत। पण ITI मध्ये आध्यात्मिक शिक्षणावरून घेतलेला सरकारचा निर्णय अडचणीत सापडलाय। अद्याप हिंदुत्ववादी संघटनांकडून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी आधुनिक तंत्रज्ञानासोबत आध्यात्मिक ज्ञानाचा संगम घडवण्याचा सरकारचा हा प्रयत्न कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यादी काढायची झाली तर भाजपच्या या माजी खासदारांनी बेताल वक्तव्याचे सगळे रेकॉर्ड मोडले असतील।